नमस्कार मंडळी, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता मार्गशीर्ष महिना आता सपतच इलेलो आणि लास्टचा गुरुवार. लास्टच्या गुरुवारी तुमका आता उद्यापन दाखवणार आहे. देवीचं कसं पूजा केली जाता पूर्ण व्हिडिओ मी तुमका आता दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, मी आता योगेश तांबे यांच्या घरी इलेलो आहे आणि त्यांच्याकडे आता श्री महालक्ष्मीचे व्रत 4 गुरुवार त्यांनी केलेले तिकडे त्यांच्या बायकोन. आता मी तुमका दाखवते त्याचं उद्यापन कसं केलं जातं आपल्या कोकणात. तुमका मागच्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे, प्रत्येक माणूस आपल्या घरोघरी असं उद्यापन करता. हे बाईनं आता 4 गुरुवार केलेले उपास धरून आणि देवीचं हे बघा असं सजावट आणि त्याची पूजा वगैरे केलेली आहे त्यांनी मस्तपैकी. हे बघा देवी, हे बघा आता लास्ट त्यांनी गुरुवार केलेले. काय कसा वाटला तुमका? तुम्ही आता गुरुवार करता त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. तुम्ही 4 गुरुवार केला म्हणजे ह्यो जो आनंद कोकणात तो तुम्ही कसं घेता ह्यो जरा ह्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. हे बघा, तुझं नाव कसं जरा सांग बघूया. याचना योगेश तांबे. तांबे, तुम्ही आता गुरुवार केलेले हा दर 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 गुरुवार तुम्ही याची पूजा वगैरे करतात ना? दरवर्षी पूजा 4 गुरुवार करतो, उद्यापन करतो. हा. मला ते प्रसन्न भाव निर्माण होतो. हा, आणि देवी तुमका प्रसन्न आहे. हो. हा, सगळ्या सकुटुंब सपरिवार प्रसन्न आहे म्हणून त्याचं उद्यापन केलं जातं. आणि तिथं हे बघा या असं त्यांनी तिकडे आरस रचलेला होता. बघा देवीची रचना बघा कशी होती. हे बघा असं आनंद प्रत्येक माणूस आपल्या कोकणात घेता. आणि त्याचा आज लास्टचा दिवस हा. आणि आत्ता थोड्या टायमात वाडीतील लोकांना सगळ्यांना इकडे भोजन भेटणारा तेव्हा लोक येतातच. तसं मी आता व्हिडिओ दाखवते येतो इकडे. हे बघा, हे बघा चंद्रकांत मोंडे यांच्या घरी मी आता येलेलो आहे आणि त्यांनी आता 4 गुरुवार असे उपवास पाहून हे बघा देवीचं उद्यापन केलेला. आणि आजचा लास्टचा गुरुवार आणि आता त्याची पूजा वगैरे झालेली आहे. हे बघा असा प्रत्येक माणूस घरोघरी अशी पूजा वगैरे करतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केलेली आहे त्यांनी अशी. हे बघा अशी देवीची पूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी. अण्णा निवेद दाखवून झालो की का? अण्णा निवेद दाखवून झालो. हे बघा, हे बघा आमची दिव्या मोंडे यांनी आता उपास पाळलेलो हे श्री महालक्ष्मीचो. आणि 4 गुरुवार पूर्ण झाले. आजचा लास्टचा गुरुवार आणि त्याची पूजा चाललेली आहे. आणि बघा लास्टच्या गुरुवारी असं आता उद्यापन केला जाता. आणि आता थोड्या टायमात लोकांना इकडे जेवण वगैरे वाढणार. हे बघा या पद्धतीत अशी देवी बसवलेली आहे. हे बघा, आणि आता इकडे विलासगृह यांच्या घरी इलेलो आहे आणि दर गुरुवारी ते असे उद्यापन करतात. आजचा लास्टचा गुरुवार हा. आणि हे बघा आजची पूजा वगैरे झालेली आहे. लास्ट गुरुवारी असं देवीचं आरस केलेलं आहे. मस्त की देवी विराजमान झाले आशनावरती. त्याची वेगळी पूजा केलेली आहे. आणि आजचा लास्टचा गुरुवार आता थोड्या टायमात निवेद वगैरे दाखवणार. म्हणजे प्रत्येक माणूस आपल्या कोकणात अशी पूजा केली जातात देवीची आणि उद्यापन करतात असे लोक. महालक्ष्मी व्रत दाखवते आता मी तुमच्या इकडे. बघा आमच्या घरी असं व्रत केलेलं महालक्ष्मीचं. आणि बघा देवीची पूजा वगैरे चाललेली आहे इकडे. या पद्धतीत देवीचं आरस केलेलो आहे इकडे. 4 गुरुवारी आजचा लास्टचा गुरुवार या पद्धतीत आरस केलेलो.
बघा मी आता इकडे प्रवीण मुंडे यांच्या घरी गेलेलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी असं घट बसवलेलं आणि 4 गुरुवाराचा समाप्तीचा दिवस आजचो. आणि बघा ही पूजा आणि देवीची ही पूजा तिने केलेली आहे. ही बघा तिने अशी देवीची रचना केलेली आहे आणि देवीचं आरस बघा कसं मस्तपैकी हिने आरस केलेलं आहे इकडे. हे बघा या पद्धतीचं असं उद्यापन म्हणतात आपल्या कोकणात. किंवा प्रत्येक माणूस आपल्या घरोघरी असं उद्यापन करतात. हे बघा मी तुमका आता दाखवतोय. आता पूजा झालेली आहे ना. झाली आता. पूजा झाली आता फक्त नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवणार मग आमका जेव काढणार तुम्ही होय ना. काय काय नैवेद्य काय काय बनवला देवीसाठी. डाळ, हा खीर, वाटाण्याची भाजी, शाबास. पापड लोणचा असे हे ना पदार्थ बनवले. आता कोबीची भाजी. देवीक आता नैवेद्य दाखवणार थोड्याच वेळात. नंतर मग आमका जी वाडीची माणसं असतात त्यांना सगळ्यांका आता जेवण वाटतं. असा लास्ट दिवशी कार्यक्रम असता प्रत्येकाच्या घरोघरी. आता तुमका मी दाखवतो इकडे. हे बघा हे बघा मी आता आमच्या बहिणीकडे गेलेलो आहे सुधाकडे आणि तिने देवीचं उद्यापन दाखवते कसं केलेलं. आता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी उद्यापन केलेला देवीचा आणि आजचो गुरुवार हे बघा असं आरस केलेला मस्तपैकी पूजा वगैरे झालेलीच. आता हे बघा तुमका मी दाखवते इकडे दर्शन कसं घेता बहीण ती दाखवते. हे बघा हे बघा हे बघा या पद्धतीत आता पूजा वगैरे झालेलीच आणि आता थोड्या टायमात नैवेद्य दाखवणार आणि मग हे लोकांना इलेल्यांका जेवण वाटणार प्रसाद वाटणार. असा दरवर्षी चाललेला असतो आपल्या कुंभवडे बानेवाडीचा. असं कार्यक्रम करतात या मार्गशीर्ष महिन्यात. आणि आजचो लास्टचो गुरुवार आजचो समाप्तीचा दिवस आणि तुमका मी आता व्हिडिओ दाखवते. हो व्हिडिओ तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त आणि शेअर करा. धन्यवाद. बघा आता इकडे देवीसाठी नैवेद्य बनवतात आमच्या बहिणीकडे सुधाकडे. हे बघा आमची पाटलीनबाई म्हणून. हे बघा इकडे एकच आमची आता म्हातारी शिल्लक आहे बघा वाडी. आणि ही माझी बहीण ही बघा सख्खी. ही माझी सख्खी चुलत बहीण. मग झाला की नाही जेवण. काय देवीसाठी प्रसाद भात आता भात निवेदनासाठी बारीक. हे बघा बारीक तांदळाचा भात एकदम फळफळीत मस्तपैकी बनवला ना. आणि डाळपिळी झाली की नाही बनवून. झाली कोबीची भाजी, वाटाण्याची भाजी, पापड तळता. हा शेव पण वाटतात. शेवीची खीर. हा हे बघा असे पदार्थ दर गुरुवारी लास्टच्या गुरुवारी असं जेवण घालतो. पण वाटीक जेवण असतं. आता आम्ही सगळे जेवणार मग एकत्र राहून. शाबास. आज काय लास्टचा दिवस काय मज्जा सगळं धमाला एकदम. हा हे बघा असं कार्यक्रम केलो जाता प्रत्येकाच्या घरी. दर गुरुवारी लास्टच्या गुरुवारी असं जेवण असतं आणि उद्यापन म्हणून आजचा लास्टचा दिवस तुमका आता मी दाखवते इकडे जेवण त्यांचं. साठी दाखव बघूया. काय गोडी डाळ. हा कोटी डाळ बनवला ना देवीसाठी. शेवयाची खीर. बघा शेवयाची खीर पण बनवलेली स्पेशल एकदम. बदाम बिदाम टाकलं ना. बटाट्याची भाजी. वाटाणा बटाट्याची भाजी. आणखी काय बनवले हे का कोबीची भाजी. असे पदार्थ बनवले. अजून बनता चुलीवर. भात अजून बांधता. आणखी काय पापड बिपड लोणचा. हे बघा पापड इकडे आता बनवतात. स्पेशल लोणचा. शाबास. कोकण सिंधू. हा आणि काय पापड आहेत ना. हे काय पापड. हे बघा हे पापड असे आता तळून काढतात आणि थोड्या टायमात देवीक निवेद दाखवणार. त्याच्यानंतर आमका जेव काढणार. असा कार्यक्रम असता आपल्या कुंभवडे बानेवाडीचा. हे बघा आता तुमका मी दाखवतो इकडे. जेवण बहुतेक झालेलं आहे आता. हो झालेला. हे बघा लास्ट गुरुवारी जेवण आहे बघा. प्रत्येकाकडे जेवण असतं. आणि हे बघा आता रूपक गेलेलो होता इकडे. जेव का रूपक जेव तू. वरमान का दिसो का वस्तू कितपत जेवण कितपत आता पण सांग जरा. चांगला ना. शाबास. तांबे मागून घ्या लाजू नका. भरपूर जेवा. अजून पुढे 4 घर आहोत शिल्लक. हा हा वसना पाणी पिणी दे. वसना ना जेव भरपूर जेव. हा जेव तू. पिंटो काय गेलो रे. अजय माऊली
विठ्ठले माझे माऊली ये. दिव्यावरी कळ दिव्यावरी कळ ठेवणी वाट मी पाये देवरी वाट मी पाये. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. आलिया गेलिया हाती दाढी निरोप आलिया गेलिया हाती दाढी निरोप. पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप ओ माझा माय बाप. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली ये. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. गरुडावर बैसो गरुडावर बैसो माझा कैवारी आला ओ माझा कैवारी आला. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली. विठोबाचे राजाम्मा नित्य दीपवाली विठोबाचे राजाम्मा नित्य दीपवाली. विष्णुदास रामा विष्णुदास रामा जीवे भावे ओवाळू जीवे भावे ओवाळू. ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली. असो नसो भावाम्मा तुझी आशाया असो नसो भावाम्मा तुझी आशाया. कृपा दृष्टी पाये कृपा दृष्टी पाये माझा पंढरी राया माझा पंढरी राया. हे ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली. गयान पायन रूपा तुझे प्रमे आनंद पूजन भरे वाळून तमेन तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या जयतमेव तमेव सर्व मम देवतेव. गायेन वाचा मम करावा पूजा करावा करावा करोमि अस्म्यं समर्पयामि नारायणाशी समर्पयामि. अजरं केशवं रामनारायणं कृष्णदामोदर वासुदेवहरि श्रीधर माधव कपिलावल्लभ चांद्रनायकं रामचंद्र हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. महालक्ष्मी माते की जय. सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. बेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणेशाता. जय रघुवी समर्थ मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय मादे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू गाल कोटी. ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सती तुझे. लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिचे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री महालक्ष्मी माते की. हे बघा मी आता प्रकाश पुजारी यांच्या घरी गेलेलो आहे आणि बघा करिश्मा पुजारी यांनी इकडे देवीचं उद्यापन केलेला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी. आणि आजचा गुरुवार आणि आजच्या गुरुवारी आज समाप्तीचा दिवस आज. हे बघा या पद्धतीत अशी पूजा वगैरे केलेली आहे हिनी. झाली ना पूजा झाली आहे ना. झाली पूजा झाली ना. आणि आता जेवण वाटणार जेवायला बसली. होय ना.
आता दाखवते जेवण काय काय जेवतात तर बघा ही आता जेव इकडे बसलेली तू उपास करा म्हणून. हा पाटील कितपत जेवण कितपत जेवण चालू आहे. होय ना हो. जेवण छान आहे ना. जेवण काय हे बघा हे असं आमच्या कुंभवडे बानवडे असा प्रत्येक माणसा घरोघरी असा प्रत्येक माणसाक जेवण वाढला जात आहे बघा लाजच्या गुरुवारी. आम्ही कितपत जेवण खिरीपीर घ्या एकदम सुरसुरीत खीरा. हा हे बघा दाखवते आता मी इकडे तुमका जेवण. हे बघा आता विलास वारीक यांच्या घरी मी आता येलोय आणि आता लाचो गुरुवारा चौथो गुरुवार आणि आज उद्यापन. हे बघा आता मी दाखवते श्री महालक्ष्मी व्रत कसं केलं जातं आपल्या कोकणात. आणि देवीचं हे बघा आजचो लाचो दिवस आणि आशानावरती विराजमान झालेत देवी आणि त्याची पूजा बिजा मस्तपैकी अशी केलेली आहे. आणि थोड्या टायमात आता निवेद वगैरे दाखवणार नंतर मग माणसांग निवेद वाढणार. हे बघा अशी देवीची पूजा वगैरे केलेली आहे तिने मस्तपैकी. हे बघा विलासवारी यांच्या घरी आता मी इलेलो आहे. ही बघा आजीब आहे. ते झाली ना पूजा बिजा झाली आहे ना. पूजा बिजा झाली ना. आता काय निवेद दाखवणार मग आमका जेव काढणार होय की नाही. हा आता काय लाचो गुरुवारा. हा आता मार्गशीर्ष संपलो की उद्यापासून सुरुवात. हा 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 आरत बिरत झाली. निवेद नाही ना दाखवलेलो. आता निवेद दाखवतील ना. हा मग नंतर आमका लवकर आता भूक पण लागली आमका फिरून फिरून निवेद खाऊया जाऊया मग पुढच्या घरात. असं झाली आरत निवेद दाखवूचो फक्त आता. हे बघा असं अशानावरती आई विराजमान झालेली आहे. हे बघा तुम्ही दर्शन घेऊ शकता.